नमस्कार, मी प्रियंका नागने आपल्या मराठी योजना यात्रा या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे लाभार्थी असणार आहे ते म्हणजेच वयोवृद्ध असतील किंवा विधवा महिला असतील किंवा जे संजय गांधी निराधार योजनेचे जे लाभार्थी आहे, श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी आहेत, त्यांच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. कारण कालपासून म्हणजे 5 जुलैपासून पैसे वाटपास सुरुवात झाली असून जे लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यामध्ये 1500 रुपये येण्यास सुरुवात झाली आहे. परंतु ज्यांचे पैसे आले नाही ते 1 ते 2 दिवसांमध्ये नक्कीच येणार आहे. त्यामुळे नक्कीच इथे टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही. आपण आपल्या चॅनलवरती आधीही सांगितलं होतं की 5 तारखेपासून इथे पैसे येणारच आहेत व 100% हे पैसे आलेले सुद्धा आहेत. तरी ते जे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. तुम्हाला जर हे पैसे चेक करायचे असतील तर तुम्हाला ही जी वेबसाईट दिली आहे त्याच्यावरती जाऊन लाभार्थी स्थितीवरती जाऊन तुम्ही नक्कीच इथे चेक करू शकणार आहात. इथे बेनिफिशरी स्टेटस आहे, तुमचा आधार नंबर टाकायचा आहे, जे कॅप्चे टाकायचं आहे व गेट मोबाईल OTP केल्यानंतर तुम्हाला जे पैसे आलेले आहेत तिथे चेक करू शकता. याच्याबद्दल कसं चेक करायचं आहे काय सर्व माहिती आपलं सेपरेट व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवरती तुम्ही नक्कीच बघू शकता. तर इथे अपडेटसुद्धा आलेली आहे, तुम्ही पाहू शकता. त्यामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आले होते की 4 जुलैपासून हे वितरण म्हणजे आपणास सूचित करण्यात येते की DBT प्रणालीवर दिनांक 4 जुलै 2025 रोजी दुपारी 10:30 वाजल्यापासून ते 5 जुलै 2025 पर्यंत जे पोर्टल आहे वरील लाभ वितरण करण्याची कार्यवाही करण्यात येणार असून सदर कालावधीत पोर्टल सक्रिय राहणार नाही अशी माहिती आलेली आहे व हे पैसे तुमच्या खात्यामध्ये हे जमा होणार आहेत. याबद्दल नक्कीच इथे अभिनंदन आहे. कोणाकोणाला संजय गांधी निराधार योजनेचे जुलै महिन्याचे पैसे जमा झाले आहेत नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे. कारण लाडकी बहीण योजनेनंतर आता लगेच जे निराधार आपले बांधव आहेत त्यांच्या खात्यामध्ये सुद्धा हे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. तर नक्कीच ही आनंदाची बातमी आहे. ज्यांना पैसे आले नाही त्यांना 2 ते 3 दिवसांमध्ये नक्कीच येणार आहे. पाठीमागतील सुद्धा 2-3 महिन्याखाली ज्यांचे पैसे जमा झाले नाहीत त्यांनी सुद्धा नक्कीच कमेंट करायचं आहे. व इथे शासनाने वेगवेगळे निर्णय सुद्धा पावसाळी अधिवेशनमध्ये दिलेले आहेत व काल सुद्धा इथे सांगितले होते की अदिती तटकरे यांनी स्पष्टपणे सांगितले होते की सामाजिक न्याय विभाग याच्यात सुद्धा वाढ झालेली आहे. जे निधी आहे त्याच्यामध्ये सुद्धा वाढ झाली आहे. आता पुढे जाऊन एकच पांडुरंगाचरणी प्रार्थना आहे की आपले निराधार आहेत त्यांचे पैसे वाढवण्यात यायला पाहिजे आहे. कारण 1,500 रुपयेमध्ये काही होत नाही. परंतु जर 1,500चे आपले बच्चूभाऊ कडूंनी नक्कीच आपल्यासाठी प्रयत्न केलेले आहेत तर त्यांच्या वाढदिवसा दिवशी ते पैसे वाटपास सुरुवात झाली आहे व जे आंदोलन त्यांनी पुकारलेले होते ते आंदोलन केले होते आपल्यासाठी तर नक्कीच एक यश यावे त्या आंदोलनाला व आपल्या पैशामध्ये वाढ नक्कीच व्हायला पाहिजे आहे. तर 1,500 रुपये नसून 4,000 रुपये ज्यांना वाटते की हे पैसे वाढ व्हायला पाहिजे नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे. तर आत्ताची महत्त्वाची माहिती म्हणजे काय की तुम्ही या वेबसाईटवरती जाऊन तुमची बेनिफिशरी स्टेटस चेक करू शकता. संजय गांधी निराधार योजनेचे 1,500 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे व 1 ते 2 दिवसांमध्ये सर्वांचे वितरण होणार आहे. सर्वांच्या खात्यामध्ये पैसे नक्कीच जमा होणार आहेत. ज्यांनी काही कागदपत्रे असतील किंवा लिंक असतील जर केलं नसतील तर त्यांनी ते काम पूर्ण करून घ्यायचे आहे. बँकेचे असू द्या, आधार कार्डचे असू द्या, सर्व लिंक्स तुम्हाला करून घ्यायचं आहे जेणेकरून तुम्ही या लाभापासून वंचित राहणार नाही. तर महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे. नक्कीच या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि जास्तीत जास्त शेअर करा व त्याच्यावरती कमेंट करा की 4,000 रुपये वाढ झाली पाहिजे का नको आणि तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा झालेत का नाही. धन्यवाद.